मी हे पुस्तक वाचलं. या पुस्तकाचे शीर्षक आहे महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी. या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील. या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती एक म्हण लिहिलेली आहे. ती म्हण अशी आहे की जोपर्यंत सिंहांना कथेकरी सिंहच भेटत नाही तोपर्यंत शिकारीचा इतिहास नेहमीच शिकाऱ्यांचा गौरव करीत राहील. शिवाजी महाराजांची जयंती आली की आपल्यामध्ये स्फूर्ती येते, त्यांच्या विचारांना उजाळा दिला जातो. पण त्यांचं धोरण प्रत्यक्षात अवलंबलं जातं का याचा कोणी विचार करते का? ट्रेड डील हे काय आहे माहिती आहे? ट्रेड डील म्हणजे $30 ट्रिलियन म्हणजे तब्बल 25 लाख कोटी रुपयाची अमेरिकन बाजारपेठ ही भारतात खुली होते. आपल्याला माहीत आहे की भारतातली शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठं करायचं सोडून आपल्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेच्या शेतकऱ्याला मोठं करायला निघालेत. कसला राजा म्हणावं? ज्या राजाला प्रजेची चिंता नाही तो राजा कसला? आपल्या देशातले छोटे छोटे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मग इथे आपण शिवाजी महाराजांना उगीच रयतेचे राजे म्हणतो का? रयतेचा राजा, जानता राजा कसा असतो माहितीये? ज्याला त्याच्या राज्यातल्या लोकांची काळजी असते, चिंता असते. आपली एक म्हण आहे, शिवरायांचा 8वा प्रताप. तसं शिवरायांचं 8वावं कृषी धोरण. शिवरायांचं कृषी धोरण काय होतं? तर खेड्यात राहणारा, जमीन कसणारा हा कुणबी. पूर्वी खेड्यातले सगळे धंदे ह्या कुणब्याच्या जीवावर चालायचे, म्हणून त्याला आपण बळीराजा म्हणत होतो. वामनाला पृथ्वी दान करणारा हाच बळीराजा होता. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की शेतीच्या धंद्या इतका बल वाढवणारा दुसरा धंदा नाही. तेव्हा उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी म्हटली जायची. पण आजची परिस्थिती बिलकुल उलटी आहे. आज जवळजवळ 72% लोकांचं पोट शेतीवर चालतं आणि 80% लोक हे जमीन खरेदी करण्याच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणाचे कायदे शिवाजी या रयतेच्या राजाने केले होते. तो इतिहास आपण विसरलो का? 1676 साली प्रभानवल्लीच्या सुभेदाराला शिवाजी महाराजांनी आज्ञा केली होती की रयतेकडून भाजीच्या देठाचीही अपेक्षा न करता तू रास्त आणि बिनचूक वर्तन केलं पाहिजे. बिबियाणे असतील, नांगरबैल असतील, ज्यांच्याकडे काही नाही त्यांना बिनव्याजी कर्ज द्या अथवा आवश्यक त्या वस्तू खरेदी करून द्या, त्यांच्यावरती जप्ती आणू नका. अशा गोष्टी शिवकालीन संस्कृतीचा उच्च दर्जा दर्शवतात. त्या काळी बलुतेदारांना मानाचं स्थान होतं. आजच्यासारखं भेदाभेदाचं विषारी रूप त्यावेळी धारण केलेलं नव्हतं. आज शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागतात, कर्जमाफीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागते. व ट्रेड डील सारख्या जाचक करार जेव्हा शेतकऱ्यांचा विचार न करता घेतले जातात तेव्हा संयुक्त किसान मोर्चासारखे देशव्यापी आंदोलन यांची घोषणा होणारच. म्हणून खरंच आपला देश महासत्ता आणि विश्वगुरू बनेल का? म्हणून आज शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज आहे. या जयंती दिनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा अवलंब करूया आणि शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करूया.